नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। हे बघू शकता, मी एक कॉटन खणचा नवीन स्टॉक मागवलेला आहे। आपला जो पहिला कॉटन खणचा स्टॉक होता तो पूर्णपणे संपलेला आहे। त्यातील फक्त थोडंसं कापड शिल्लक आहे। तर हा बघू शकता तुम्ही, अगदी नवीन स्टॉक मागवलेला आहे आणि कापडाची क्वालिटी बघा, अतिशय उत्तम अशी आहे। जवळून दाखवते, बघू शकता अतिशय उत्तम क्वालिटी आहे कॉटन फॅब्रिकची। आणि यात मी हे कलर्स मागवलेले आहेत, बघू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी आहे। आणि याचे चेक्स आहे ना, बारीक चेक्स आहेत बघा, नेहमी सारखे असे मोठे चेक्स नाहीये, खूप सुंदर अशी क्वालिटी आहे। आणि त्यामध्ये हे सर्व कलर्स अवेलेबल आहेत। हा एक बघा, हा सुद्धा खूप सुंदर असा रंग आहे। तुम्ही माझ्या पहिल्या कॉटन फॅब्रिकच्या स्टॉकला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे मैत्रिणींनो। तुमच्या मागणीवरूनच मी आता हा नवीन स्टॉक मागवलेला आहे। सगळे कलर तुम्हाला अगदी जवळून दाखवते, बघू शकता। याच्यामध्ये या दोन शेड आहेत, ही एक शेड आहे आणि आता मी याच्यामध्ये हा काळा रंगही मागवलेला आहे। आता लवकरच संक्रांतीचा सण येणार आहे, त्यासाठी तुम्ही लहान मुलांना असे या काळ्या कॉटन फॅब्रिक पासून फ्रॉक ड्रेस बनवू शकता। त्यासाठीच मग एक काळ्या रंगाचं कापड मी मागवलेलं आहे। याच्यामध्ये आणखी हा एक हिरवा एक रंग आहे, बघू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी आहे। याची काटा याचे छान ब्राईट आहेत, बघू शकता। आपल्याकडे रिपीट कस्टमर येत आहेत, म्हणजे मागच्या स्टॉक मधून ज्या ताईंनी काही कापड घेतलं होतं त्यांनीच पुन्हा आता यातून काही कापड मागवलेलं आहे। या कॉटन फॅब्रिक पासून तुम्ही खूप सुंदर असे फ्रॉक्स, स्कर्ट, टॉप, ड्रेस, कुर्ती असं शिवू शकता किंवा इतरही गोष्टी शिवू शकता। यातील माझ्याकडे मागचाही काही स्टॉक शिल्लक आहे, तर त्याचे फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेल, त्यातूनही तुम्ही हे कापड मागवू शकता। आणखी आपल्याकडे पॉलिस्टर खणचाही स्टॉक आलेला आहे, त्यातले मी तुम्हाला काही रंग दाखवते। आता हे बघा, पॉलिस्टर खण मध्ये तुम्हाला रंग दाखवते। तर पॉलिस्टर खण मधला हा एक रंग आहे, त्यातलीच ही दुसरी शेड, पुन्हा त्यातली आणखी ही एक शेड आहे, त्याची हिरवी बॉर्डर आहे, जवळून बघू शकता। आता इथे बघू शकता तुम्ही, इथे मी व्यवस्थित मांडून ठेवले, तर ही एक शेड आहे त्यातलीच, आणखी ही एक शेड आहे बघा, याची लाल बॉर्डर आहे। पुन्हा आणखी ही एक त्यातलीच शेड आहे, परंतु त्याची जांभळी बॉर्डर आहे। हा आपला मागच्या स्टॉक मधला काही कापडाचा तुकडा शिल्लक राहिलेला आहे। हे कलर तुम्ही मागू शकता। हा गोल्डन कलर आहे, खूप प्रमाणामध्ये विकला गेलेला आहे। आता हा नवीन स्टॉक मधला हा एक रंग आहे, बघू शकता पोपटी रंग, हा एक हिरवा रंग, पिवळ्या मधली ही एक शेड आहे, याची अशी जांभळी बॉर्डर आहे, आणि हा एक केशरी रंग आहे, बघू शकता। तर एवढे कलर्स मी मागवलेले आहे पॉलिस्टर खण मध्ये आणि इकडे कॉटन खण मध्ये। कॉटन खण मधला हा कलर माझ्याकडचा मागच्या वेळेसचा शिल्लक आहे, बघू शकता। थोडासाच कपडा शिल्लक आहे, 2-2, 3-3 मीटर, तर यातूनही तुम्हाला आवडीचे कलर मागवू शकता। मागच्या वेळी मी कॉटन फॅब्रिक मध्ये फक्त 4 रंग मागवले होते आणि पॉलिस्टर मध्ये फक्त 3च रंग मागवले होते। यावेळी मी पॉलिस्टर आणि खण दोन्ही मध्ये भरपूर स्टॉक मागवलेला आहे। तर हे कापड तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करणार आहे, त्यावर तुम्ही मेसेज करून हे कापड मागवू शकता। यात फक्त तुम्हाला शिपिंग चार्जेस द्यायचे आहेत आणि कॉटन फॅब्रिक फक्त 140 रुपये मीटर आहे आणि हे तुम्ही कमीत कमी अगदी 2 मीटर मागवू शकता। आणि पॉलिस्टर फॅब्रिक 100 रुपये मीटर आहे। नक्कीच तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, हा लिमिटेड स्टॉक आहे, तेव्हा लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा। सध्या कॉटन फॅब्रिक मध्ये माझ्याकडे 10 ते 12 रंग आहेत आणि पॉलिस्टर फॅब्रिक मध्ये जवळपास 13 ते 14 रंग आहेत। सध्या पुन्हा एकदा मी थोडीशीच गुंतवणूक केलेली आहे मैत्रिणींनो, कारण की मी अगदी माझ्या स्वतःच्या शिलाईच्या पैशातून ही गुंतवणूक केलेली आहे। घरातून मी एकही जास्तीचा पैसा घेतलेला नाही, त्यामुळे मी सध्या एवढा स्टॉक मागवलेला आहे। तुम्ही सर्व मैत्रिणी मला खूप छान असा प्रतिसाद देत आहात मैत्रिणींनो, भरपूर तुम्ही माझ्याकडून खण कापड मागवलेला आहे। म्हणजे पहिला आपला स्टॉक जवळपास सगळा संपलेला आहे, त्यातले फक्त 1-2 मीटर किंवा 3-4 मीटर असं कापड उरलेलं आहे। सुरुवातीला मी जे कलर मागवले होते ते खूप सुंदर होते मैत्रिणींनो, आणि आताचे रंग बघू शकता, अतिशय सुंदर आणि ब्राईट कलर आहेत आणि कापडाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे। तुम्ही बिनधास्तपणे माझ्यावर विश्वास ठेवून कापड नक्की मागवू शकता। आता इथे पुढे हे पॉलिस्टरचे रंग बघा, हे सुद्धा किती छान ब्राईट कलर्स आहेत। याचे काटही बघू शकता, यावेळी मी सगळ्या कलरचे काट ब्राईट घेतलेले आहेत। काठामुळे या खण कापडाला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि बनवलेली वस्तू खूप छान दिसते। तर बघू शकता या सर्वच रंगांचे काटही ब्राईट आहेत आणि असे डार्क आहेत। तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी माझ्याकडून ज्या ताईंनी कापड मागवलं त्यांचा अभिप्राय किंवा त्यांचे रिप्लाय देणार आहेत स्क्रीनवर, ते बघूनही तुम्ही हे कापड मागवू शकता। आणि काही ताईंनी माझ्याकडून रिपीट म्हणजे 2दा कापड मागवलेलं आहे विश्वासाने। आता कॉटन खण आणि पॉलिस्टर खण यापासून तर आपण खूप वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो। तुम्हाला खण कापडाविषयी आणखी माहिती हवी असेल
की यापासून आपण काय काय बनवू शकतो, तर आपल्या दोनही चॅनलवरील यापूर्वीचे काही व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच खण कापडाविषयी आणखी माहिती मिळेल. मी हे जे कॉटन खण फॅब्रिक मागवलेलं आहे हे आपण जे नेहमी खण कापड बघतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. जे नेहमीचं जे आपण कॉटन फॅब्रिक बघतो त्याचे चेक्स थोडेसे मोठे असतात, परंतु या कॉटन खण फॅब्रिकचे चेक्स थोडेसे बारीक आहेत आणि नाजूक आहेत आणि खूप सुंदर असं कापडाची क्वालिटी आहे. तुम्ही खण कापड बाहेर जर घ्यायला गेलात तर अगदी 200 ते 250 रुपये मीटर कापड आहे. माझ्याकडे तुम्हाला अगदी होलसेल प्राइसमध्ये कापड मिळणार आहे. आणि समजा तुम्हाला बॅग मेकिंग करायचं असेल किंवा पर्स विक्रीच्या दृष्टीने शिवायचे असतील तर त्यासाठी पॉलिस्टर कापड अतिशय उत्तम आहे आणि कमीत कमी प्राइसमध्ये तुम्हाला माझ्याकडे मिळणार आहे. पॉलिस्टर खण कापडाचे ड्रेसही छान होतात. आता हे पुढे बघू शकता, एका ताईने माझ्याकडून कापड मागून याची त्यांच्या मुलीसाठी छान ड्रेस शिवलेले आहेत. आणि पुढे इथं बघू शकता काही ताईंनी माझ्याकडून असं पॉलिस्टरचं कापड घेऊन अशा पर्स बनवलेले आहेत सुंदर. आता ही एक मिनी बॅग तर माझ्या स्टुडंटनीच माझ्याकडून कापड घेऊन बनवलेली आहे. आणि ही जी तुम्हाला कमरेची पिशवी दिसते आहे अशी पिशवी तुम्हाला माझ्याकडून शिवून पाहिजे असेल तर नक्कीच अशी पिशवी तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर ज्या ताईंनी माझ्याकडून कापड मागवलेलं आहे त्यांची अभिप्राय देत आहे. चला तर मग लवकर आपली ऑर्डर बुक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा.